लहान असतात ना तेव्हा खूप छान असतात. जेव्हा टॉडलर फेज मध्ये येतात ना वाटतं ना की सायलेंट जागेवर जायचंय जिथे बोलू शकू. दूध पडेल रियाना. नाही पडत. ही नौटंकी बघा. कोण पिता असं? कोण पिता? विका? मग आबा पितात ना असे चहा. तेच तर म्हटलं मी. माई आबा पितात ना असा. कसं एकदा परत कर. मायाबा वेगळे पितात. मायाबा कशी पितात? कसं 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 खूप कार्टून पोरगी. एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिली मध्ये तुमचं स्वागत आहे. काय डॅडी? हा, तर आता वाजले दुपारचे 3:30 आणि जियाना आली स्कूल मध्ये 12 वाजता. प्रणव गेलाय ऑफिस मध्ये आणि आज आहे फ्रायडे आणि जियानाचा इतका गोंधळ सुरू आहे. मला असं वाटतंय ती आता झोपेल पण ती काही झोपत नाही आहे आणि पूर्ण घरामध्ये मेस करून ठेवलं. ड्रॉइंग करायचं आहे, कपडे खेळायचे आहेत. आता बघा ती काय करत आहे. काय आहे तो मम्माचा स्पेक्स का लावला डोक्यावर? मी गॉगल ठेवते ना म्हणून ती तसा स्पेक्स ठेवते माझं. आणि हे बघा घर बघा. ड्रॉइंग कसं केलं? हो. नाही खात मी, ते ठेवून दे. कोण उचलणार आहे हे सगळं आता? हा, डॅडी कशाला उचलेल? तू मेस केलं, तुला उचलावं लागेल ना. काय खाऊ? ड्रॉइंग खाऊ? काही बोलते हा, काही बोलते. अजून नाही आला. डॅडीला वेळ आहे आणखी 2 तास. तू आज माझ्या आबाकडे थांबणार आहे? बर चालेल. काय? हा, ती मला झोपू सुद्धा देत नाहीये आणि माझी एडिटिंगचे काम सुद्धा होत नाही. डॅडीला वेळ आहे. डॅडी 5 वाजता येतो ना जियाना. हो. हे जेव्हा लहान असतात ना तेव्हा खूप छान असतात. जेव्हा टॉडलर फेज मध्ये येतात ना बापरे, मग तर विचारूच नका. आणि मी अशीच बसली मागापासून तिची वाट बघत की ही आता झोपेल पण ते काही मला वाटत नाही आज झोपेल म्हणून. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आज प्रणव आणि मी आम्ही दोघं एक्सायटेड आहे बिकॉज आज आम्ही जाणार आहे बाहेर. खूप नवीन आणि एक छान ठिकाणी जाणार आहे, काहीतरी नवीन ट्राय करायला. तर ते कुठे हे तुम्हाला थोड्याच वेळेत समजेलच. आणि जियाना जाणार आहे आज माई आबाकडे नाईट स्टेसाठी बिकॉज आज आहे फ्रायडे. एव्हरी फ्रायडे ती जाते माई आबाकडे. एव्हरी म्हणजे आता लास्ट 2 वीक्स पासून जाते, त्याच्या आधी नव्हती जात. मी बोलू आणि तू काय करणार आहे? माई आबा. तुझी मम्मा कशी आहे ग? बोल ना. गोंडू. जियाना तुला झोपायचं नाही आज? माया आबाजवळ जाऊन झोपशील आणि आता माझं डोकं खाशील का बरं? झोप नको. ऑफिस मधनं आणि जियाना बघायची चिटकून आहे त्याला. ती इतक्या गाढ झोपत होती. मी तिला फक्त एवढं म्हटलं जियाना डॅडी आले. ती एका आवाजात उठली. हा प्रणव तुला शोधत होती. जियाना तू कुठे चालली आता? माई आबा. जियाना थांबणार आहे आज माई आबाकडे आहे ना जियाना?
आम्ही तर बाहेर जाणार आहे जियाना. जाऊ चप्पल कुठे ठेवली? वॉशरूम मध्ये आहे, वॉश करून ठेवली, झाली वाळली. जिम झालेली आहे आणि आता आम्ही रेडीसुद्धा झालो. जियाना आहे आई बाबांकडे, आज फ्रायडे नाईट तिथेच असते. आणि आता जातो आहे आम्ही डिनर डेटला. जियाना असली की जियानाकडेच जास्त लक्ष द्यावं लागते, आमच्या दोघांना काही इतका वेळ मिळत नाही. बट आज तो वेळ आहे. लेट्स एन्जॉय. कसं वाटत आहे तुला जियानाने? शांत, तिच्या पाठीमागे असतो ना आपण. चला तर एक रेस्टॉरंट आम्ही फायनलाइज केलेलं आहे. त्याच्या आधी आम्ही एक असं रेस्टॉरंट बघितलं होतं जिथे आम्ही सुशी ट्राय करणार होतो, पण आम्ही लेट झालो आणि त्या सुशीने आमचं पोट भरणार नाही. म्हणजे सुशी आम्ही फर्स्ट टाइमच ट्राय करणार होतो. आणि हा सुशीचा अनुभव पहिल्यांदाच होता. आणि जर आपण गेलो असतो तर असता, बट तो कॅन्सल यासाठी केला, तिथे सगळं अनहेल्दी होतं. आणि रात्रीच्या वेळेनी अनहेल्दी खायला थोडं आम्ही घाबरतो, म्हणून असा प्लॅन केला एक दिवस मी ऑफिसला राहील, दीपाली आणि जियाना येईल आणि आपण क्रिसमसच्या अगोदरच आम्ही तिथे जाऊ फॉर शुअर. कारण खूप सुंदर ते कॅफे आहे तो. तर तो कुठला तो तुम्हाला आमच्या ब्लॉगमध्ये पुढे माहीत पडेलच, अपकमिंग ब्लॉग्समध्ये. तेव्हा आपण सुशी सुद्धा ट्राय करू. सुशी, यस राईट. मला खूप दिवसापासून ट्राय करायची होती माहिती सुशी. चला आपण अशा डिशेस खूप कमी ट्राय करतो. अशा आपण मॅन्डेटरी जे डिशेस आहेत त्या घेतो. चिकनची भाजी, एक स्टार्टर, पोळी, वरण भात, भाजी, फुल देसी. पोट भरलं पाहिजे यार. म्हणजे मला असं वाटतं ना की पैसा नको वेस्ट व्हायला, म्हणून जे आहे तेच खाऊ. आम्ही अशा नवीन नवीन व्हेरिएशन्स खूप कमी ट्राय करतो, न्यू डिशेस. पण आणि असं वाटतं एक ते एज असते प्रॉपरली, नाही का? म्हणजे जसं आपण जेव्हा कॉलेज टाइम मध्ये तेव्हा असं वाटायचं पिझ्झा खाऊन घेऊ, सँडविच खाऊन घेऊ. पण आता असं वाटते की यार ह्या गोष्टी सगळ्या थोड्या अनहेल्दी आहे हेल्थ साठी. इव्हन जियाना ह्याच्या आधीच सुद्धा आपण खाऊन घेतो. पण तो वेळ सुद्धा कमी मिळाला ना आपल्याला. म्हणजे आफ्टर मॅरेज 1.5 वर्षानंतर लगेच जियाना झाली. मग जियाना झाल्यानंतर कम्प्लीट डाएट आणि इव्हन माइंडसेट सुद्धा कम्प्लिटली चेंज झालेला आहे. आता असं वाटतं ना की सायलेंट जागेवर जायचंय, जिथे बोलू शकू, जिथे ते कपल्स नको, म्हणजे असं प्रॉपर फॅमिली वाले रेस्टॉरंट पाहिजे. आणि तशा ठिकाणी हे असे सुशी वगैरे. चला तर आता स्काय हाय डायनिंग म्हणून एक रेस्टॉरंट आहे, छान रिव्ह्यूज होते. आम्ही तिथे जातो, टेस्ट करू. ॲम्बियन्स पण सुंदर आहे तिथला. चला ते पुढे सांगूच आणि याचा रिव्ह्यू सुद्धा देऊ. काय खाणार आहे दीपाली? चिकन. जर आता तर ऑब्व्हियसली चिकन, बिकॉज जर आता जियाना असती ना तर जियाना मला पोळी खायची आहे, पनीर खायचंय आणि भात खायचं. म्हणजे तिला सगळं खायचं असते आणि ती खाते सुद्धा. त्याच्यामुळे आम्हाला आता नॉनव्हेज ऑर्डर करता येत नाही, पनीर मॅन्डेटरी ऑर्डर करावं लागतं. पण मला असं वाटतं की आता हा वेळ आपला आहे. आता जियाना बद्दल न बोललेलं बरं, म्हणजे ऍटलीस्ट 12 hours, कारण ती उद्या सकाळी येईल. तर हा आपला वेळ आहे. तर आपण आता आपल्याबद्दल, एकमेकांबद्दल बोलू, छान गोष्टी करू, फ्युचर प्लॅनिंग करू. आता मला सांग, तू ऑफिस असते, आम्ही आमचं नाही ना, आम्ही तुला बघ व्हॉइस नोट पाठवतो. हो, मी कामात असतो, हे तुम्हाला नाही कळत. त्रास देता उगाच, असं वाटतं की काय झालं. तू तुझ्या मुलीला सांग, तिला खूप आठवण येते. आज तिने चक्क त्याला व्हॉइस नोट पाठवलेली आहे आणि क्यूट. हॅलो डॅडी, तू काय करतो? तू कधी येतो डॅडी घरी? आणि ती झोपत होती आणि तिला जसं माहित झालं ना प्रणवला, अशी धावली, बाप रे. आणि मला तिने दिवसभर सारखं विचारलं, मम्मा डॅडी कधी येणार? तेच जसं तुम्ही अगोदरच्या ब्लॉग मध्ये बघितलंय, फादर डॉटर बॉन्ड. तो असतोच, तो प्रत्येक फॅमिलीमध्ये, प्रत्येक घरामध्ये आहे. मुलींचं वडिलांसोबत नातं हे खरंच वेगळं असतं आणि ते माझं जियाना सोबत आहे. चला, तुझं नातं मग कोणासोबत? तुझ्यासोबत. ज्यादा टेन्शन दिली नाही का? तसे लाईफ लॉंग, आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तू माझ्यासोबत राहणार आहे, बरोबर? राईट. जियाना कधीतरी लग्न करून जाणार आहे आणि तेवढी प्रॅक्टिकल मला वाटते तूच मला बनवलेलं आहे. इमोशनल दीपाली खूप, म्हणजे मला असं वाटते खूप कमी आहे. इमोशनल बॉन्डच नाही आहे जियाना बरोबर.
चला तर आम्ही जातो रेस्टॉरंटमध्ये आणि पुढच्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करतो. किती रेस्टॉरंट लागले रे ते आधी, ते एवढे नव्हते. एक्सपांड होत आहे ना एरिया. ते लागलेलं आहे आम्हाला ट्रॅफिक आणि भूक खूप जोरामध्ये लागली आहे. कंट्रोल नाही होत आहे आज. ऍक्सिडेंट झालाय का? आता चान्स हो ऍक्सिडेंटच झालेला आहे. हे कारचं आहे, मिरर पडलेला आहे. दाबू नाही देणार. नाही देतो दाबू, तो टाकतो हळूहळू. चला आता डेस्टिनेशनला पोहोचलेलं आहे आणि गर्दी भरपूर आहे. क्रिसमस ट्री चला तर स्काय हाय डायनिंग मध्ये आम्ही आलेलो आहे. नो स्मोकिंग, नो अल्कोहोल अलाउड. ओके, आम्ही पितच नाही. चालेला आहे मंचाव सूप आणि लगेच 2 मिनिटात आला. 2 मिनिटात आला. आपण विचार करत होतो 25 ते 30 मिनिट लिहिलेला वेळ बघत. लगेचच आला. चला तर आमचं जेवण आटोपलेलं आहे आणि सगळ्यात घाणेरडं बकवास जेवण होतं. मी सजेस्ट नाही करणार स्काय हाय डायनिंग. आम्ही बोलवलं होतं पंजाबी चिकन, त्याला ग्रेव्हीच नव्हती आणि मी फर्स्ट टाइम जेव्हा टेस्ट केलं तेव्हा ते होतं स्वीट. त्यानंतर त्यांनी एवढी त्यामध्ये मिरची आणि ते तिखट टाकून आणलं, त्यामुळे ते कच्चं होतं तिखट, त्याच्यामुळे अजूनच जास्त स्पायसी झालं ते. तर मी तुम्हाला फ्रँकली सांगतो, नको या इथे. तुम्हाला दिसलं आणि फक्त एका डिशचे आणि 2-3 चपाती आणि एक सूप, याचा 1000 रुपीज आम्ही बिल पे केलेला आहे. येस, तर वर्थ वेस्ट ऑफ मनी होतं, कारण इच्छाच नव्हती ते सगळं टेस्ट वगैरे बघून. तर स्काय हाय डायनिंग आहे, गुगलवर रिव्ह्यूज चांगले आहे. आम्ही ते रिव्ह्यूज पाहून इथे आलो. नको या. काय खाते म्हणजे भूक आहे? नाही असं काही नाही. ते एकदा जेवण म्हणजे ते प्लेट ठेवली ना, मध्ये डबल खायची काही इच्छा नाही होत आता. चल मग आपण आता नाही का इथे जाऊ, कळलं? मी सांगू की तू सांगतो? बघा आम्ही आमचं मन एकामेकांचं कसं ओळखतो. आता दीपाली माझ्या मनातली गोष्ट ओळखतो. बापरे, ब्राउनी आली असेल तुझी. बघू आपण तिकडे जाऊ ना, चला धरमपेठ साईडला वगैरे. अरे बापरे, आज नाईट आउट आहे आमचा. 10च वाजले, असं वेळ नाही झाला. फ्रुलाटो वगैरे जाऊ. चल, फ्रुलाटोला मिळतो का ते? फ्रुलाटो इकडे नाही का दीपाली, मनीष नगर? नाही ना. चला, दादा वाजले 11 आणि जस्ट आम्ही फ्रुलाटो मध्ये गेलो होतो. बकवास. आम्हाला तिथलं काय ऑर्डर केलं आपण? फजी ब्राउनी. आम्हाला ती नाही आवडली. म्हणजे त्यांनी ब्राउनीवर मेल्टेड चॉकलेट टाकले होतं, तर त्याच्यामुळे ते बापरे कसं चिकट होतं ना, म्हणजे स्मूथ नव्हतं. तर आजचा दिवसच नव्हता. मस्त घरी ऑर्डर करायला पाहिजे होतं ना, एक नंबर. बापरे. नाही काही नाही, निघतो असा एक तरी दिवस कधीतरी. म्हणून आम्ही प्रिफर करतो की ज्या ठिकाणी आम्ही खातो नेहमी तिथेच जायला. जी ब्राउनी जी आहे ना, ती डेझर्टोची बेटर आहे फ्रुलाटो पेक्षा. जर तुम्हाला खायची राहिली, आता विंटर आहे, तर तुम्ही डेझर्टो विजिट करा. फ्रुलाटोला नको जा. फ्रुलाटो इज गुड ब्रँड, बट स्टील फजी ब्राउनीसाठी मी तुम्हाला सजेस्ट करेल डेझर्टोचा. आणि रेस्टॉरंटमध्ये आम्ही टील किचन बार गेलो असतो घराच्या जवळ, त्याच्यामध्ये स्विगीवरही आम्हाला 25-30% ऑफ भेटला असता आणि 500-600 रुपयामध्ये जेवण करून आलो असतो. तर वर्थ नव्हतं आजचं. दोन्ही प्लेसेस वर्थ नव्हते आज. आता वाजले 11:11. आता आम्ही चाललोय घरी जाऊ, मूवी बघू, झोपू आणि परत उद्या जाऊ जिमला. चला, तर आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. बाय बाय.